आज आपण भेटणार आहोत एका खास अशा वल्ली माणसाला. तात्यासाहेब फडतरे असं या माणसाचं नाव आहे. या माणसानं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, पण परिस्थितीमुळे शक्य झालं नाही. कृषी क्षेत्रात पदवी घेतल्यानंतर ज्या ठिकाणी नोकरी तात्यासाहेबांनी केली, त्यातून बाजारपेठेचं नेमकं आकलन झालं. आपण भरड धान्यात असलेली गॅप स्वतःच्या कामानं भरून काढायचा या माणसाने ध्यास घेतला. ज्वारीच्या इडलीपासून सुरू झालेला हा प्रवास आज गुड टू ईट या ब्रँडपर्यंत येऊन पोहोचला आहे. इतकंच नव्हे, तर समृद्धी ॲग्रो ग्रुपच्या माध्यमातून हा माणूस परदेशात भरारी घेतोय. 2019 साली ॲग्रो स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार अशा भरघोस यशाच्या वाटचाली असताना भरड धान्याला भरारी देण्याचं या माणसाचं स्वप्न आहे. त्यांच्या देशातनं परदेशात जाणाऱ्या ह्या प्रॉडक्टवर "प्रॉडक्ट ऑफ द फार्मर" असं लिहून येतं. ही फार अभिमानाची गोष्ट आहे. 2012 साली पुण्यात भरलेल्या कृषी प्रदर्शनात त्यांच्या उत्पादकांना विक्रीसाठी पहिलं व्यासपीठ मिळालं आणि मग तो आत्मविश्वास घेऊन सरांनी आणि त्यांच्या पत्नी सरोजिनी फडतरे यांनी व्यवसायामध्ये फार उत्तुंग भरारी मारली. आज आपल्यासोबत आहेत तात्यासाहेब फडतरे. सर तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. आज आपण मिलेटबद्दल सर्व गोष्टी माहिती आहे, की मिलेट नेमकं काय? किंवा आपण वृत्तपत्रांमध्ये वाचतो, की मिलेट काय असतं? आणि नंतर 2013 साली जेव्हा 2023 साली जेव्हा आपण मिलेट ऑफ द इयर मिलेट इयर साजरं केलं, तेव्हा बऱ्याच लोकांना माहिती आहे, की हो मला माहिती आहे मिलेट इयर काय असतं. पण ॲक्चुअल नेमकं मिलेट काय असतं? मिलेट असं म्हणण्याच्या ऐवजी जर तुम्ही पाठीमागचे हे बघितलं आपले आई-वडील किंवा काय, ते काय खात होते? तर ते ज्वारी, बाजरी, नाचणी. हं. त्याला भरड धान्य आपण म्हणायचो. आणि आत्ता 2018च्या नंतर ज्यावेळेस नॅशनल मिलेट इयर साजरं केलं 2018ला आणि 2023ला इंटरनॅशनल मिलेट इयर साजरं केलं. तर ह्या भरड धान्याला आपण वेगळं नाव दिलं. त्याला श्री अन्न असं म्हटलं. कारण ह्याचे इतके चांगले फायदे आहेत आणि मिलेट सगळ्यांना माहिती आहे. फक्त त्याचं नाव चेंज केलेलं आहे. कारण त्याचे जे गुण आहेत, ते गुण लोकांपर्यंत पोहोचावे, त्यामुळं त्या नावामध्ये श्री अन्न असं केलं. आणि ते अन्न आपल्याला, आपल्या जमिनीला आणि आपल्या एन्व्हायर्नमेंटला किती चांगलं आहे, हे आत्ता ह्या 2023च्या नॅशनल मिलेट इयरमुळे सगळ्यांपर्यंत पोहोचून गेलं. ओके. पण जेव्हा आपण असं म्हणतो आहे, की आपण पूर्वजांपासून हा पार्ट आपण खातोय किंवा आपल्या खाण्यात कन्झ्युम करतो आहे. सो जेव्हा 1960 साली जेव्हा हरित क्रांती आली, डॉक्टर स्वामीनाथन यांनी जी एक्झॅक्ट. आणली, त्यामध्ये गहू आणि तांदूळ या गोष्टीला बरंचसं महत्त्व दिलं गेलं. कारण तेव्हा क्वांटिटी आपल्याला हवी होती. राइट. सो कुठेतरी ह्या 60-70 वर्षांमध्ये आपण आपल्या मुळापासून दूर गेल्यासारखं वाटतंय आणि आता पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होते आहे. याबद्दल आपलं काय मत असेल? नक्कीच सगळ्यांना अनुभव असेल. आपण नेहमी असं म्हणतो काही-काही वेळेस, जुनं ते सोनं. हं. आणि हे काळाच्या ओघाने आपल्याला ते पटतं. आणि आता तर जास्तच पटायला लागलं. जसजसे आपल्या डिसऑर्डर आपल्या भारतामध्ये जास्त आल्या. हं. ॲक्चुअली ह्याची खरी सुरुवात झाली 2012ला. 2012ला आपला जो ग्राफ आहे हेल्थचा, ज्यावेळेस आपण नॅशनलचा विचार करू, त्यावेळेस कृषी मंत्री माननीय शरद पवार साहेब कृषी मंत्री होते. त्यावेळेस त्यांनी एक असा अभ्यास केला, की आपल्या भारतातली जी आरोग्याची स्थिती आहे, ती खूप खालावत चालली. हं. ह्याला मेन कारण आहे आपलं बदलतं जीवनशैली. लाईफस्टाईल. खाण्याचे जे पदार्थ आहेत ते वेगळे आहेत. आपला स्ट्रेस भरपूर वाढला कामामुळे. त्याच्यामुळे बॅक टू नेचर. हं. तर हे सगळा अभ्यास केला. संस्था इक्रिसॅट असेल, IMR असेल, कृषी विभाग असेल, ह्या सगळ्यांनी एक अभ्यास करून गव्हर्नमेंटला एक प्रपोजल दिलं आणि इन्सिप म्हणून एक योजना 2012ला चालू केली. आणि त्या योजनेच्या अंतर्गत जे महत्त्व आपल्या पूर्वजांना होतं, हं. आई-वडिलांना, हं. की ज्वारी, बाजरी, नाचणीच खायची आणि ह्याचेच प्रॉडक्ट बनवून म्हणजे भाकरी प्रेफर. असेल किंवा हं. काय असेल हे खायचं. त्याचं महत्त्व लोकांना पटवून द्यायची गरज ही वेळ आलेली आहे. असं ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस इन्सिप योजना चालू केली. हं. भरधान्य विकास कार्यक्रम. आणि त्याला न्यूट्रिशनल सिक्युरिटी आपण जे म्हणू. आपल्याला अन्नधान्याची सिक्युरिटी झाली, पण न्यूट्रिशनल सिक्युरिटी झाली नाही. मग त्याच्यावर पर्याय म्हणून हे भरड धान्याला परत पुनर्जीवित करण्याचं काम हं. केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या देशातल्या जे ड्राय भागातले शेतकरी आहेत, हं. ह्यांच्यासाठी ती सुरू झाली संकल्पना. ओके. सो पुन्हा एकदा सुरुवातीला जर असं म्हणाल, की तुमचं नोकरीत कधी मन रमलं नाही. कृषी अधिकारी होता तुम्ही. ई-टी-व्हीमध्ये बऱ्याच वेळा काम केलं. पण कुठेतरी व्यवसायाची बीजे ही रोवल्या गेली. बरोबर. तुमचे वडील कीर्तनकार. सो ठेवले अनंते त्याचेसी राहावे. सो ह्या पठडीतनं बाहेर येऊन आपण व्यवसाय करावा आणि त्यातनं नफा कमवावा. सो अशा प्रकारचे संस्कार आणि हे कधी तुमच्या लक्षात आलं? जर पार्श्वभूमी बघायला गेली, तर आमची परिस्थिती खूप हलाखीची होती. आणि माझं पहिल्यापासून असं होतं,
की नाही मला काहीतरी वेगळं करायचं आणि लगेच पैसे कमवायचे. हे डोक्यात फक्त एकच की पैसे कमवायचे. 10वी ला मला 75% गावात पहिल्यांदाच पडले. म्हणजे मी पहिला स्टुडंट होतो गावात बरं. 75%. त्याच्यानंतर 12वी ला 79% पडले. त्यावेळेस वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. पण परिस्थिती अशी नव्हती की 22,000-25,000 फी भरायची आणि डॉक्टर केला ॲडमिशन घ्यायचं. मग मी आय-टी-आयचा फॉर्म भरला. माझे चुलते कृषी अधिकारी होते अरुण फडतरे. ते म्हटले, "नाही, तू कृषीलाच जायचं." म्हणजे कुठं जायचं हे काहीच माहिती नाही. आणि जसं घरचे सांगतील, आपले आजूबाजूचे नातेवाईक सांगतील तसं आम्ही घडत गेलो. ॲक्सिडेंटली ॲग्रीला ॲडमिशन घेतलं. ॲग्रीला ॲडमिशन घेतलं असताना ॲग्री पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि वडिलांचं कॅन्सरने निधन झालं होतं. मग त्यावेळेस असं वाटलं की नाही आता आपण जे काही करायचं आहे ते आपलं समाजासाठी किंवा आपल्यासाठी असं करायचं आणि मग थोडं पैसे कमवू कारण पैसे खूप माणसाला गरजेचे असतात म्हणजे किंवा ॲटलीस्ट हे आपण जगण्यासाठी. ॲक्सेप्ट करतोय, की पैसे कमवणे हा हेतू असायलाच पाहिजे. असायलाच पाहिजे आणि त्याच्यातून मग मी नर्सरी चालू केली पार्टनरबरोबर. 2 हं. वर्ष चालवलं. नंतर मग एका ठाणे जिल्ह्यातल्या एका स्कूलला इन्चार्ज प्रिन्सिपल म्हणून 3.5 वर्ष काम केलं. मस्त. त्यानंतर ई-टीव्हीला 2 वर्ष केलं उपसंपादक म्हणून. नंतर एक शरद पवार साहेबांच्या ऑफिसला 4.5 वर्ष काम केलं आणि हे सगळं करत असताना मन कुठेच रमत नव्हतं. असं वाटायचं की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मी ही अशीच एक गोष्ट आमचे गुरुस्थानी असलेले बोरकर सर असतील, बानखिल मॅडम यांच्याशी मी चर्चा केली. 2012ची ही असेल ऑगस्ट 12 दरम्यान. त्यावेळेस गव्हर्नमेंटनी ही स्कीम काढली होती इन्सिप. मग बोरकर सरांनी खास माझ्यासाठी एक जो गटाला मंजूर होणाऱ्या ज्या मशिनरी आहेत, हं, हं. त्या स्पेशल ह्याच्यातून मंजूर केल्या आणि 4,00,000च्या मशीन आम्हाला भेटल्या. मग आम्ही 20 शेतकऱ्यांचा ग्रुप तयार केला. आमच्याच तालुक्यातले जे हे आहेत व्हाईस चान्सलर, एक्स व्हाईस चान्सलर दापोली कृषी विद्यापीठाचे मगर साहेब, ह्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही 20 शेतकऱ्यांचा ग्रुप करून एक प्रायमरी प्रोसेसिंग युनिट म्हणजे ज्याच्यापासून फक्त आपण रवा, पिठं तयार करू, हं. असं प्रोडक्ट चालू केलं. आणि 2000 डिसेंबरच्या हं. त्या एक्झिबिशनमध्ये ॲग्रोवनच्या एक्झिबिशनमध्ये आम्ही पहिल्यांदा पार्टिसिपेट झालो. वाह! म्हणजे मला आणखी आठवतं, तो पहिल्या दिवशीचा जो सेल हां. ₹900 आणि तो आम्ही स्वामींच्या समोर ठेवलेला, वाह! की काय आपल्याला उत्तुंग भरारी घ्यायची एवढंच माहिती आणि काम करायचंय फक्त ह्याच्यातच करायचं. ह्याला कारणही असं होतं, हं. 12वी पर्यंत मी असताना ज्वारी शेतात जाऊन उपटणं असेल किंवा त्याला पाखरं राखणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. आम्ही खूप मोठी फॅमिली, 8 भावंड आणि तरी वडिलांनी आम्हाला शिकवलं. हं. म्हणजे संस्कारात कमी केली नाही किंवा काही असं नाही. तर असं एक सारखं वाटायचं. वडील-एवढे कीर्तनकार म्हणजे पंढरीची किंवा आळंदीची वारी नेहमी असणारी महिन्याला. मग त्यांना हे आलं तर आपण असं एक काम करूया, जेणेकरून ते सोसायटीला चांगलं राहील, आपल्या स्वतःला राहील आणि जमिनीला राहील. अशा पद्धतीनं मग 2012ला मी सरांशी बोलून आत्ता ते नाही आहेत हांडे सर. तर ह्या 3 लोकांनी मला बोरकर सर असतील, हांडे सर आणि बानखिल मॅडम ह्यांनी ह्या बिझनेसमध्ये ढकलून दिलं असं मी म्हणतो. हां, ढकलून दिला हा 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 योग्य आहे. कारण जेव्हाही आपण उद्योजक प्रकारे किंवा तो या प्रकारे विचार करतो, तेव्हा बराच असा होतो, की बाबा खरंच तू यात सक्सेसफुल होशील का? ठीक आहे, हं, एवढं सर्व आपलं गव्हर्नमेंट बॅकग्राऊंड आहे, बरोबर. सो तेव्हा असं वाटलं तुम्हाला, की किंवा कोणी असं प्रोत्साहित केलं घरून पर्टिक्युलरली? हं. कारण आत्ताचे जर उद्योजक म्हटलं तर उद्योजक होण्याच्या आधी भरपूर एक नकारात्मकता किंवा सजेशन्स येतात. सो असे त्यावेळेसचे 2012 सालची जर ही गोष्ट नाही असेल. साहजिकच आहे. ते येणं अपेक्षितच असतं. ह्याला हं. कारण त्याला सांगतो. हां, कुठल्याही आई-वडिलांना असं वाटतं, की फायनान्शियल स्टॅबिलिटी माझ्या मुलाला पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे आईला किंवा घरच्यांना सगळ्यांनाच असं वाटायचं, "नाही, तू काही बिझनेस नको करू. तुझं हं, एकदम चांगलं आहे." हं. 46,000 मला पगार होता दुसऱ्या एका संस्थेमध्ये. तो मी सोडला आणि हा बिझनेस चालू केला. जे की प्रॉडक्ट कुणाला माहिती नाही. हं, हं, असं प्रॉडक्ट मी लोकांपर्यंत नेण्याचा चंग बांधला होता. हं. आणि हे सगळं असताना, चांगल्या गोष्टी असताना तू ह्याच्यात फपुट्यात पडतोय. हां, ह्याचा एक्झॅक्ट. अर्थ तुम्ही वेगळ्या वाटेवर चाललात. बरोबर. तर मग ही गोष्ट कुठेतरी घरच्यांना खटकायची. हं, पण ह्याचं परिवर्तन कधी झालं, ज्यावेळेस मला पुरस्कार मिळत गेले हं, आणि टीव्हीवर, पेपरमध्ये सगळ्या बातम्या आल्या हं, हं. आणि त्याच्यानंतर घरच्यांनाही वाटायला लागलं, की हां, काहीतरी वेगळं करतोय आणि चांगलं करतोय.
हं. आणि अशा पद्धतीनं ती सुरुवात झाली. सो पुरस्कार मिळणं किंवा ह्या न्यूज येणं हेही एक प्रोत्साहनपर एक मोटिव्हेशन असतं असतं. एका कृषी उद्योजकाकडे. सो मी असं म्हणेल की शासनाच्या जशा बरेच स्कीम येतात, बरोबर? हं, तेव्हा त्यामधला जो अवेअरनेस असतो किंवा जेव्हा ते अवेल करावं लागतात, तेव्हा बरेच लोकं त्याकरता अप्लाय करतात, बरोबर? हं. पण त्यानंतर ती स्कीम गेल्यानंतर तो उद्योजक कुठेतरी अडखळतो व्यवसायामध्ये. तर असं कुठेतरी समृद्धी ॲग्रोला फेस करावं लागलं का? की आज आपण प्लांट हं. सुरू केला, मशिनी खूप आल्या. वेळा. म्हणजे मी तर म्हणेल वेव्ह असतात ना, हां, त्या वेव्ह खूप पाहिलेल्या आहेत. ग्रेट. चढ-उतार, चढ-उतार. आणि माझं असं म्हणणं आहे, की विमान नेहमी सरळ नकोच जायला. हं, असं वेव्हसारखंच जावं. याला कारण असं तर तुमची ग्रोथ होईल. हं, तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून अपॉर्च्युनिटी शोधता येईल. म्हणजे जर अशा सांगायला गेल्या तर खूप गोष्टी आहेत. पण नकारात्मक आपल्याला कधी हायलाइट नाही करायची. अ, मला एक असं वाटतं, की अपॉर्च्युनिटीकडे आपण वेगळ्या दृष्टीने बघायचं. हं, आता मी एखाद्या शॉपमध्ये गेलो हं, आणि सपोज म्हणजे हे असं घडलेलं आहे. 2013ला ज्यावेळेस आम्ही पुण्याच्या एका अशा शॉपमध्ये जायचो. हे प्रॉडक्ट त्यांना सांगितले, की ज्वारीचे पोहे आहे, ज्वारीचा रवा आहे. अरे, आम्ही ज्वारीची भाकरी खातो. हे कोण घेणार? हं, म्हणजे डिमोरलाईज करणार लोकं. हं, पण त्याला आपण नो म्हणजे नेक्स्ट अपॉर्च्युनिटी असं जर घेतलं, तर मग जास्त ऊर्जा भेटते. आणि ह्या ऊर्जेला आणखी खतपाणी घालण्याचं काम गव्हर्नमेंट असेल किंवा काही सामाजिक संस्था असतील, त्यांनी आम्हाला पुरस्काराच्या माध्यमातून दिलं. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो, आम्हाला पुरस्कार अगोदर मिळाले, पैसे नंतर मिळाले. म्हणजे स्टेटस हां, जे म्हणतो आपण, हां, तर ते खूप लवकर आलं ओके. आणि स्टेटसमुळे परत असं जबाबदाऱ्या खूप वाढल्या. हं, म्हणजे ज्यावेळेस आम्हाला पुरस्कार मिळत गेले. माझा पहिला पुरस्कार ज्वारी संशोधन केंद्र हैदराबाद 2013ला भेटला आणि मग त्याच्यानंतर एक जबाबदारी तयार झाली, हां, की नाही आपण जे करतोय ते चांगलं आहे. हं, पैसे आज नाही उद्या येतील आणि त्याच्या पाठीमागचा एक विचार असा होता, की आज तुम्ही एखाद्या देशात गेला, तिथं जर लोकं बूट घालत नसतील, तर तिथं बुटाला मार्केट नाही, असं नाही म्हणायचं. तिथं बुटाबद्दल अवेअरनेस नाही, हं, की पायात घालण्याची वस्तू आहे. म्हणून लोकं घालत नाही. जर त्यांना माहीत झालं, की बूट पायात घालण्याची वस्तू आहे आणि त्याला पायाला आराम भेटतो, नक्कीच त्या बुटाला मार्केट मिळू शकतं. म्हणजे असा विचार ठेवून 2013ला आम्ही मोठा प्लॅन टाकला राहुरीला. एक अत्याधुनिक प्लांट आणि त्याला अडचणी खूप आल्या. बँकेने नाकारलं. हं, मग ते बँक म्हटले, "हा काही प्रोजेक्ट व्हायबिलिटी नाहीये." कारण हं, त्यांनी बरोबर. ते हा शब्द बरेच लोकं ऐकतात, की तुमच्या प्रोजेक्टमध्ये व्हायबिलिटी नाहीये. नाहीये. सो कधी तो अनुभव कसा असेल? काय आहे ज्वारीचे पोहे हं, हे त्या मॅनेजरलाच माहीत नव्हते आणि त्याच्यामुळे त्यांनी ते रिजेक्ट केलं प्रकरण. पण एक जिद्द होती आणि असं वाटत होतं, की नाही खरंच काहीतरी आणि मी ॲग्रीकल्चर बॅकग्राऊंड असल्यामुळं मित्र, बरोबर. नातेवाईक सगळ्यांकडून पैसे असे क्राउड फंडिंग आपण जसं म्हणतो, तसं गोळा केलं आणि 27,00,000चं आपण ॲटो प्लांट राहुरीला टाकला हं, नगर जिल्ह्यामध्ये आणि तेव्हापासून मग कधी मागे नाही वळून बघितलं कारण ऑलरेडी आम्ही समुद्राच्या मध्यावर गेलो होतो. त्यामुळं तिथून आम्हाला नो एंट्री होती मागे यायला. हं, अन् मग हे पाट्या टाकणं जे उद्योग असतो, हं, तो चालू केला. मग एक्झिबिशन्स असतील, मग तिथं फ्री सॅम्पलिंग असेल प्रॉडक्टचं. ओके. तयार इडली देणं असेल, हं. डोसा देणं आणि ह्या गोष्टी सुरू केल्या. सो ह्या सर्व गोष्टी करत असताना जो प्रॉडक्ट डिझाइन किंवा त्या प्रॉडक्टचा जो फॉर्मेशन्स असतील, यामध्ये तुम्ही कशाप्रकारे प्रावीण्य प्राप्त केलं? ॲक्चुअली पार्श्वभूमी जर बघायची गेलं, मी ज्यावेळेस उपसंपादक होतो, शरद पवार साहेबांच्या ऑफिसमध्ये, त्या दरम्यान माझी मिसेस होम सायन्स झाली होती. मी 2008ला पुण्यात ट्रान्सफर झालो आणि 2010 पासून ती घरातूनच पिठाचा व्यवसाय करायची. पण बरं. तिची इच्छा होती कारण 2004ला तिचं बी-एससी होम सायन्स पूर्ण झालं आणि हं, 2004लाच लग्न झालं. त्यामुळे तिला काहीतरी वेगळं करायचं होतं, ते काही करता नाही आलं आणि माझी फिरती सर्व्हिस थोडं इकडं-तिकडं माझं सारखं जॉब चेंज करणं, त्याच्यामुळे तिच्या त्या महत्त्वाकांक्षा तशाच दबून गेल्या. तिनं 2010ला आमची मुलं 2 झाल्याच्या नंतर मग तिने पिठाचा व्यवसाय सुरू केला. आमचे 110च कस्टमर होते, पण खूप चांगले होते अख्ख्या पुण्यामध्ये आणि मग डिलिव्हरी मी करायचो ऑफिसला जायच्या वॉव! अगोदर आणि ऑफिसला नंतर जाण्याच्या अगोदर. अगोदर आणि ती पॅकिंग किंवा प्रोसेसिंग सगळं ती करायची हं, आणि अशा पद्धतीनं मी 2012ला ज्यावेळेस सर्व्हिस सोडली, हे हं, सगळं घडल्याच्या नंतर हं. आणि तिचा बिझनेस मी जॉइन केला बरं. आणि जॉइन केल्याच्या नंतर एक असं जाणवलं, की ह्याच्यात अपॉर्च्युनिटी खूप आहे. हं, कारण ह्याच्यात लोकं कोण नाही आहेत आणि
गव्हर्नमेंटची साथ मिळाली कृषी हं, विभागाची. हं, हं. एनसीपी योजनेअंतर्गत आम्हाला ज्या मशीन भेटल्या. हं, हं. त्याच्यामुळे एक थोडं पोटेन्शियल झालं, की नाही आपल्याला कुठेतरी सपोर्ट करणारे लोकही आहेत, गव्हर्नमेंट आहे. आणि खूप ठिकाणी स्टॉल लावणं असेल, फ्री सॅम्पलिंग देणं असेल, अशा गोष्टी सुरू झाल्या. मला एक किस्सा सांगावासा वाटतो. 2013ची स्टार्टला एक माझं कस्टमर होतं, म्हणजे मी त्याला नेहमी टर्निंग पॉइंट म्हणतो. हं. मला आणखी ते आठवतं. वसुमती काळे म्हणून आमचं एक प्रिशियस कस्टमर आहे, मॉडेल कॉलनी पुण्यामधलं. आणि त्या कस्टमरनी आम्हाला एक ऑफर दिली, की आज आमच्या घरी पाहुणे येणार आहेत, बरं. एक 50 जण. त्यांना तुम्ही इडली बनवून द्याल का? तयार इडली. आम्ही दोघं पहाटे उठून इडली बनवली, चटणी बनवली. त्यांना डिलिव्हर केली सकाळी 7 वाजता त्यांच्या घरी जाऊन. सगळे त्यांचे पाहुणे आलेले, त्यात सगळ्यांना खाऊ घातली आणि आम्ही आमच्या समोरच त्यांनी सांगितलं, की एवढी इडली छान होते, तर आम्हाला आता कोकणात जायचं आहे. तर मग कोकणात कसं नेता येईल हे? आम्हाला नंतर करायचं. तर मिसेस म्हटले, "एक काम करूया, आम्ही जे पीठ भिजवतो हं, रेडीमेड, हं, ते तुम्ही पीठ घेऊन जावा आणि त्याच्यामध्ये फक्त ताक किंवा दही टाका." हं, हं, तर अशा पद्धतीने आमचं रेडी मिक्सचा जन्म झाला. हं. मग नंतर मी विचार केला, म्हटलं आपण तयार इडली का करायची? आपण रेडी मिक्सच करूया. मग आम्ही 2013 पासून जानेवारीच्या आपण रेडी मिक्सचं तयार केलं. म्हणजे आमची ज्वारीची इडली मार्केटमध्ये आणणारे आम्ही पहिले होतो. वाह! रेडी मिक्स मस्तच. 2013ला. आणि ॲटो प्लांट ज्यावेळेस टाकला गेला, हं, त्यावेळेस तर खूप भयानक अडचणी आल्या सगळ्या गोष्टीच्या. हं, कारण लोकांमध्ये अवेअरनेस नव्हती. हं. तर किस्से असे काही-काही घडवले, की आपलं जवार फ्लेक्स असतं. बरोबर. इंग्लिशमध्ये त्याला सोरगम म्हणतात. स्वर्गम. तर मी म्हटलं आपण नाव चेंज करू. हं. ज्वारी म्हणजे खूप गरिबाचं वाटतंय. तर मग आम्ही बॉक्स चेंज केले आणि त्याला सोर्गो फ्लेक्स केलं. तर लोकं थोडं कुतूहलाने विचारायचे, "अरे सोर्गो फ्लेक्स म्हणजे काय?" मग हं, आम्ही त्यांना सांगायचो, "ज्वारीपासून ग्लुटेन फ्री आहेत, हाय फायबर आहे." मग थोडं ते मार्केट कॅच केलं. हं, पण परत असं लक्षात आलं, की नको मराठी वर्ड पाहिजेच. हं, हं. मग आम्ही परत तो सोर्गो फ्लेक्स काढला, परत जवार फ्लेक्स केला. असं मार्केट टेस्ट करत भरारी घेत गेलो. भरारी म्हणत नाही मी, पण वाटचाल केली असं मी म्हणेन. ग्रेट. मस्तच. पण आपण जेव्हा आपलं रॉ मटेरियल हे ज्वारी हा पार्ट आहे आणि ज्वारी ही साधारणतः मराठवाडा, विदर्भ या भागात होतं. तेव्हा आयडेंटिफिकेशन ऑफ रॉ मटेरियल जे आपल्याला लागतं आणि तुम्ही स्वतः कृषी डिपार्टमेंटला म्हणजे संलग्नित आहात किंवा ते शिक्षण आहे. सो या दरम्यान तुमच्या चाचपणी कशी होती, की कुठल्या भागातून आपण ज्वारी घ्यायला पाहिजे? अ, शेतकऱ्याचाच मुलगा आहे. त्याच्यामुळे माहीत आहे की ज्वारी कशी ओळखायची आणि कोणती ज्वारी खाण्यासाठी चांगली असते. हं, तर पहिल्यापासून आम्ही जे ध्येय ठेवलं होतं, कुठलंही प्रॉडक्ट बनवा, आपण फक्त आणि फक्त मालदांडी ज्वारीचा वापर करायचा. कारण मालदांडी ज्वारी ही आमच्या भागात सोलापूर असेल किंवा बार्शी, मोहोळ आमच्या भागामध्ये इंदापूर तालुक्यात हीच मालदांडीच केली जाते. बरं. आणि मालदांडी जरी पिवळसर जरी असली, हं, तिची चव खूप छान असते. आत्ता मालदांडीला जी-आय सुद्धा भेटलं हं, आणि तिची जी चव आहे, ती इतर कुठल्याच जातीला नाहीये. म्हणजे आज जर क्वालिटी बघायला गेलं, हं. आम्ही 20 शेतकऱ्यांपासून जी सुरुवात केली होती, ती नंतर 45 झाली. आज 550 शेतकरी झाले आणि ह्या शेतकऱ्यांना आपण सांगतो, की मार्केट रेट जो असेल, हं. त्याच्यापेक्षा ₹1 आम्ही एक्स्ट्रा देणार. त्याच्यामुळे ते जे शेतकरी आहेत, दुसरी व्हरायटी न घेता मालदांडी मालदांडी घ्यायला ज्वारीचं लागले. उत्पन्न घ्यायला सुरुवात झाली आणि एक असा इम्पॅक्ट झाला, की पहिल्यांदा लोकं तयार होत नव्हते ज्वारी लागवड करायला. त्यांनाही थोडी गॅरंटी नव्हती बायबॅकची. तर आत्ता असे काही शेतकरी आहेत, राहुरी तालुक्यामध्ये किंवा काय, तर आपण त्यांना सांगतो एकतर सीड आम्ही देतो किंवा तुम्ही घ्या हं, आणि बायबॅकची गॅरंटी देतो, हं, की रेटमध्ये आत्ता ह्याचं जर बघितलं आपण बाजरीमध्ये हं. 8203 बाजरी जी आपण त्याला देशी व्हरायटी देशी बाजरी म्हणतो, पहिल्या जुन्या जसा ब्रँड आलाय तसा. तर त्या बाजरीवर प्रोसेस करून आपण पोहे बनवायला सुरू केलं, पिठं बनवली. आता एक नवीन आली, ती आयर्न रिच बाजरी आहे. ओके. तर त्या लोकांना आपण सांगतो, की तुम्ही आयर्न रिच असणारी ती बाजरी लावा. हं, ती आपण बायबॅकने ₹30 पर किलो घेतो. हं, हं. तर असे लोकांना टाइप केलं शेतकऱ्यांना. शेतकऱ्याला 2 पैसे जर अगोदर माहीत असेल, की मला ह्या मिळणारच. पिकाचे एवढे पैसे एक्स्ट्रा होतील, हं, जर मी ही व्हरायटी लावली तर. हं. तर शेतकरी स्वतः लावतो. आणि ते कनेक्शन झालंय. आज आम्ही 3rd इयर ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनमध्ये आहोत. काही शेतकरी स्वतःहून येतात. काय आम्ही सांगितलं, की नाही तुम्ही ऑर्गॅनिक फॉलो करा. हं, हं, सगळ्या गोष्टी आपण इनपुट देतो. हं. आणि तसं बघायला गेलं तर ड्राय भागातली जी ज्वारी असते आमची, शेतकरी स्वतःहूनच त्याला तयार होतात, की नाही माझ्या जमिनीचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे. म्हणून मी कुठलंही रासायनिक खतं
न वापरता हं. हे जे शेणखत म्हणतो आपण, हं, ते हं. शेणखत वापरून ज्वारी बाजरीचं उत्पन्न घेणार. हा उल्लेख फार व्यवस्थित आहे, की रासायनिक खतं कारण जसं 1960 पासून तर 2025 पर्यंत आपण हं, म्हणतोय. जसं आपण फूड स्कॅरिटी होती त्यावेळेला राइट हं. आणि तेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न हवं होतं. सो त्यामुळे रासायनिक खतांचाही भरपूर भडीमार होत होता. आता आपण पुन्हा बॅक टू मागे जातोय. सेंद्रिय बेसिक्स. हं, हं. शेती येते आहे. बरेचसे लोकं त्याकडे आता वळतात आहेत. ठीक आहे. सो कुठेतरी आपण स्वतः काही खड्डे रोवले असं म्हणता येईल किंवा कशा कडेवर आपण वाहत गेलो ॲज अ, म्हणून हा प्रवास कसा हे करता येईल? वाहत बी म्हणता नाही येणार. आपण काही एवढं मोठे नाही, की आपण त्यांना चुकीचं ठरवू. ती त्या काळाची गरज गरज होती होती. हं, आणि त्यावेळेस फूड सिक्युरिटी गरजेची होती. हं. आता ॲक्चुअली न्यूट्रिशन सिक्युरिटी गरजेची आहे. हां. म्हणजे आपण इतकं रपेजस खातोय हं, आणि लहान-लहान मुलांना म्हणजे मागच्या महिन्यामध्ये तुम्ही जर आठवत असेल, अहमदाबादची मुलगी 8 वर्षे, 7 वर्षाची मुलगी शाळेत असताना अटॅक येणं किंवा कोरोनामध्ये आपण खूप जवळचे नातेवाईक घालवले. म्हणजे इतकं चांगलं सगळं व्यवस्थित असताना, हे सगळं का घडतं? डिसऑर्डर का येतात? खूप जणांना असं वाटतं की मला शुगर नाहीये आणि ज्यावेळेस ते डॉक्टरांकडे चेक करायला जातात, त्यावेळेस 300-400 शुगर त्यांना आढळते. हे सगळं कारण कुठेतरी आपण फास्ट फूडच्या मागे लागलोय. बरोबर. आपली जीवनशैली सगळी बदलली आणि कामाचा स्ट्रेस इतका आहे. मग नेमकं आपण सुधारलं काय म्हणायचं? हं, पैशाने सुधारलो. हं, अ, घरी गाडी किंवा बंगला आला मोठा, हं, म्हणजे मग मी सुधारलो, हं. असं म्हणायचं. आपण नेहमी ऐकलं असेल, हेल्थ इज वेल्थ. बरोबर. हे जे स्लोगन कुणी तयार केले असेल ना, हे रिअल कधी समजलं? कोरोनाच्या नंतर. हां, तो तर फार म्हणजे चर्चा कोरोनाच्या विषय. पिरियडमध्ये इतकं लक्षात आलं, की सगळ्यात श्रीमंत कोण आहे? हं, ज्याची तब्येत चांगली आहे, ज्याचं आरोग्य चांगलं आहे. तर आज लोकांना आरोग्याची किंमत कळाली आणि मग नंतर लक्षात आलं, माझे पूर्वज काय खात होते. आपण कुणाला सेलिब्रिटीला मानायला नको, की ह्या सेलिब्रिटीने सांगितलं ही गोष्ट खा म्हणून मी खायची. हं, हं, तसं न करता माझे आई-वडील, माझे आजी-आजोबा हे माझे सेलिब्रिटी. हं. ते मी त्यांना फॉलो करणार. आजही माझी आई 82 वर्ष होऊन गेले, पण ती भाकरी खाते. शेतात जाऊन थोडं तरी खुरपणं किंवा फिरून येते. आज ह्या वयाला जाणं आणि दात न पडणं हे कशाचं द्योतक आहे? फक्त आणि फक्त तुमचं जे जीवनशैली आहे, हं, त्याच्यात जी भरड असतील म्हणजे आपण त्याला स्त्रियांना म्हणू, हं. त्यांचं इन्कॉर्पोरेशन असणं. आज बघायला गेलं की सकाळी उठल्यापासून आपण केमिकल सुरुवात करतो, ते झोपेपर्यंत. कुठलीच गोष्ट अशी व्यवस्थित नाही. मग त्या लोकांना असं वाटलं की एवढा मी पैसा कमवतो कशासाठी? हं. ते कुठेतरी विचार करण्याची वेळ नक्की आली. नाहीतर आज इंडिया कॅपिटल तर बनायला लागलाय हो, डायबिटीजचा. डायबिटीजचं कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. वाढलेलं आहे. ब्रेस्ट कॅन्सर आपण असं म्हणत असतो, अरे दिसायला इतकं सगळं चांगलं असताना, हं. सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना, ह्या गोष्टी का घडतात? ह्याला कारण आहे फक्त फर्टिलायझर आणि केमिकलचा वापर. दुसरे त्याला फॅक्टर भरपूर आहेत. असतील अगदी. पण आहार-विहार जे आहे, हं, ह्या 2 गोष्टी खरंच डिस्टर्ब झाल्यात आपल्या इंडियामध्ये आणि कुठेतरी आपल्याला जर खरंच स्ट्राँग इंडिया बनवायचं असेल, तर बॅक टू बेसिक येणं खूप गरजेचं आहे आणि बरोबर. ते आलंच पाहिजे. जर आलं नाही, तर आपण श्रीमंत होऊ, विकसित भारत होऊ. पण जर आपली हेल्थ बघितली, हं. तर ती हेल्थ एवढी चांगली नाही होणार. म्हणजे मी एक सारखं म्हणतो, आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी कितीतरी मोठ्या किलोच्या तलवारी उचलल्या. आज आम्हाला 20 किलोचं पोतं उचलायचं म्हटलं, तरी अवघड आहे. नको वाटतं. आज ते दिवसभर लढाई करून यायची. तानाजी मालुसरे यांची तुम्ही स्टोरी बघा. 35-35 किलोचं ढाल तलवार उचलून तुम्ही दिवसभर लढाई करायच्या आणि परत घरी येऊन भाकरी खायची. हं, कळण्याची भाकरी असेल किंवा ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी खायची. हं. तर तरी त्यांचं शरीरयष्टी शरीर सृष्टी. हं. एकदम चांगली होती. बरोबर. हे कशामुळं? फक्त स्त्रियांनामुळं. हं, मग आपण त्यांना का फॉलो करत नाही? जे पिझ्झा, बर्गर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आल्या, त्यामुळे ग्लुटेनचं प्रमाण वाढलं, हं, त्यामुळे सगळ्या डिसऑर्डर वाढल्या आणि कुठेतरी ही लोकांना फोर्सफुली सांगण्याची गरज आली, की थांबा आता. तुम्ही चांगलं फूड हॅबिट्स लावून घ्या. हं, हं, हं. म्हणजे 5 मिनिटासाठी तुम्हाला पोट भरायचं हे नाही बघायचं. म्हणजे नेहमी असं मी म्हणतो, की 35 सेकंद आपल्या जिभेला चव समजते. बरोबर. तुम्ही गुलाबजाम खा किंवा कारलं खा. हं, त्याची चव फक्त 35 सेकंद राहते. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येत नाही, की मी काय खाल्लेलं आहे. मग तुम्हाला 35 सेकंदासाठी खायचंय का तुम्हाला 35 वर्ष चांगलं निरोगी जगायचंय? हं. ह्याच्यासाठी खायचंय. हे तुम्हाला ठरवण्याची ही वेळ आलेली आहे. आणि म्हणून
तुम्ही दुसरं कोणाला आपला आयडॉल न मानता, आई-वडील, आजी-आजोबा ह्यांना तुम्ही आयडॉल माना आणि ते जे खात होते, ते जी लाईफस्टाईल जगत होते, ती लाईफस्टाईल जगा. तरच इंडिया खरंच सशक्त होऊ शकतो. सो पुन्हा एकदा मिलेटकडे त्यांना मेजर मिलेट्स आणि मायनर मिलेट्स हं. आणि मिलेट्समध्ये कुडो मिलेट्स ह्या सर्व सो त्याची एक रेंज कशी काय आहे आणि त्याच्यात काय प्रकार असतात? मिलेटचे 2 प्रकार असतात. मेजर आणि मायनर. मेजर म्हणजे जे त्याला प्रोसेस न करता म्हणजे हं. फक्त काढणी केली, तर तुम्ही लगेच ते वापरू शकता. असे कोणते ज्वारी, बाजरी, नाचणी. बरोबर. म्हणजे तुम्ही फक्त कापणी केली, मळणी केली, आपण ते वापरू शकतो. म्हणजे त्याचं पीठ करा हं. आणि भाकरी बनवा, पापड बनवा वगैरे बरोबर. अशा पद्धतीने. आणि जे दुसरे मायनर मिलेट आहेत, हं. फॉक्सटेल, कोडो, बनियाड, हं. लिटल, तर ह्या सगळ्या मिलेटला एक थोडी प्रोसेस असते प्रोसेसिंगची. तुम्हाला प्रायमरी प्रोसेसिंग कंपल्सरी करावं लागतं. अदरवाईज ते बिटर टेस्ट आणि काही वेळेस त्याच्यातल्या काही टॉक्सिक घटक असतात. हं. त्याच्यामुळं आपल्या शरीराला अपाय होऊ शकतो. जसं आपण ऐकलं असेल, अ, नवरात्रीच्या दिवसामध्ये लोकांना उलट्या होणं वगैरे हे प्रकार दिसतात. तर हे सगळं टॉक्सिक ॲटममुळे घडून जातं. अल्फा टॉक्सिन लेव्हल त्याची वाढली जाते वाढलेली असते. हं. मॉइश्चरमुळे आणि त्याचा मग परिणाम असा होतो, की आपल्याला उलट्या होण्याचं प्रमाण होतं. म्हणून तो आउटर कव्हर जो आहे, हं, हं, हं. तो एक प्रोसेसनी ते काढावा लागतो. तो प्रोसेसनी काढल्यानंतर अनपॉलिश जे आपण मिलेट आहेत, हं, म्हणजे हं. पहिलं डिहस्किंग करायचं आणि थोड्या प्रोसेस करायच्या आणि त्याच्यानंतर अनपॉलिश मिलेट ते आपलं वापरायचं. ते वापरण्याची पद्धत अशी आहे, की ज्यावेळेस तुम्ही मिलेट खायचे मला उद्या, तर आज रात्री ते भिजवले पाहिजेत बरं. अनपॉलिश मिलेट. आज जर तुम्ही ते मिलेट भिजू घातले एक 6 ते 7 तास आणि उद्या सकाळी मग ते वॉश करायचे आणि वॉश करून त्याचा तुम्ही उपमा, शिरा किंवा जे काही तुम्हाला आंबील वगैरे बनवायचं आहे, हं. भात बनवायचा असेल, व्हेज बिर्याणी वगैरे, तर तुम्ही ते प्रॉडक्ट बनवू शकता. त्याचे रिझल्ट इतके चांगले आहेत, की कंटिन्यू तुम्ही 15-20 दिवस वापरून बघा अल्टरनेट डे आणि ते वापरल्याच्या नंतर BMI चेक करायचा, तुमचं वेट चेक करायचं. ह्याच्यामध्ये खूप चांगला सकारात्मक बदल घडतो. कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायबर कंटेंट आहे. बरोबर. अँटीऑक्सिडंट सगळ्यात जास्त आहेत, विटॅमिन्स आहेत, जे आपल्या शरीराला लागतात ते. आता रिसेंटली आम्ही स्प्राउटेड मिलेटचं पीठ मार्केटमध्ये आणलंय. जे आपण ॲज इट असं पीठ तयार करून खातो. त्याच्याऐवजी जर आपण स्प्राउट केलं आणि त्याचं जर पीठ बनवलं, हं. तर जे काही न्यूट्रिएंट त्या ग्रेन्समध्ये आहेत, हं, हं. त्या ग्रेनचे न्यूट्रिएंट अवेलेबल फॉर्ममध्ये आपल्याला येतात. हं. प्रोटीन पर्सेंटेज वाढतं आणि जे घटक असतील, ते जर शरीराला चांगल्या ह्याच्यात भेटले मात्र फॉर्ममध्ये, त्याचं हं. तर आपल्या डिसऑर्डर नक्की कमी होतं. पण आता आपण Amazon किंवा ज्या सोशल साइट्स आहेत त्यावरती बघतो की 60% मिलेट आहे, 30% मिलेट आहे, 80% मिलेट आहे. राइट. सो यामध्ये बरेचदा असं होतं कस्टमरची कुठेतरी फसवणूक होते किंवा हा हा फॉर्म्युला काय? 70% 80% प्रावीण्य, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास हे हे बरंच आपल्याला याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. ॲक्चुअली आता प्रत्येक ब्रँडची स्ट्रॅटेजी असते. हं. काही लोकं टेस्टवर जास्त प्रेफर करतात. बरं. मिलेट माझं तर म्हणणं आहे, की मिलेट हा टेस्ट ॲटम असा होऊ नाही शकत. आपण हं. तांदूळ खातो. तांदळाला काय चव आहे? हं. गव्हाला काय चव आहे? चव ही मसाल्यांना असते आणि मिलेट जर खायचं असेल, तर तुम्हाला ते फुल फॉर्ममध्ये खाल्ले पाहिजेत. बरं. ना की मी फक्त 3% 10% मिलेट 10% टाकेन आणि 15% मिलेट प्रॉडक्ट म्हणायचं. हं. तर मग कुठेतरी आपण कस्टमरला मिसगाईड करतो की काय? हं. किंवा कस्टमरच्या टेस्टचा विचार करतो काय? हं. मिलेट मला वाटते अवेअरनेस अशी झाली पाहिजे, की तुम्ही मिलेटला ॲज अ मेडिसिन, हं. फूड ॲज अ मेडिसिन असं प्रमोट झालं पाहिजे. हां. म्हणजे जसं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. क्युअर. तर माझा असा प्रश्न आहे, की जसं आपण म्हटलो, की भारत हा डायबिटीजचा कॅपिटल होतो आहे किंवा कॅन्सर आता आपण शिरलेला आहे. ठीक आहे. पण कुठेतरी ॲज अ पर्सन, ॲज अ माणूस म्हणून मला काहीतरी आजार झाला, पण त्याचं औषध उपलब्ध आहे, म्हणून मी निश्चिंत होतो. हो, बरोबर. याबद्दल साहजिकच आहे. हां. पण जरी तुम्ही लक्षात घ्या, मला डायबिटीज झाला आणि इन्सुलिन आहे. हं. मी जर इन्सुलिन घेत राहिलो आणि मग परत काही गोड खा, परत गहू आणि तांदूळ खा, हं. ती ब्लड शुगर लेव्हल वाढतच राहील. एक दिवस असा येईल, की इन्सुलिनचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागणार. 1 टाईम इन्सुलिन, 2 टाईम्स इन्सुलिन घ्यावं लागेल तुम्हाला हं. आणि हे सगळं वाढवत गेलो आपण. हं. सिक्रेशन बंद होऊन जातं पॅनक्रियाजचं. बरोबर. आपण तसं न करता ते सिक्रेशन कसं वाढेल?
इन्सुलिनचा मात्रा कसा कमी होईल? हं. तर तो फक्त आणि फक्त मिलेटने होतो. ना की मी मिलेटचे असणारे बिस्किट घेतले आणि मग त्या बिस्किटामध्ये 10% मिलेट असेल, मग माझं डायबिटीज बरं होईल, असं नाही होणार. हं. तुम्हाला प्रॉपर मिलेट हे सोक करून, त्याचा आंबील करून हं. तुम्ही रवा करा. रवा किंवा पिठं करा, त्याची भाकरी बनवा. ते ह्याच्यात वापरा. अशा पद्धतीनं किमान 50% च्या वरती मिलेट हे तुमच्या डायटमध्ये गेलं पाहिजे. बरोबर. त्या प्रॉडक्टमधून गेलं पाहिजे. तर त्याला मिलेट प्रॉडक्ट म्हणता येऊ शकतं फूड ॲज अ मेडिसिन म्हणून.